बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. सतीश भोसलेला आता महाराष्ट्रात आणलेला आहे. प्रयागराजहून आज सतीश भोसले उर्फ खोक्या याला महाराष्ट्रात आणलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून भोसलेला घेऊन पोलीस हे बीडला रवाना झालेत. दरम्यान सतीश भोसलेला आजच कोर्टात हजर करणार असल्याचं कळत आहे. सतीश भोसले याला बीडला नेण्यात येत असताना याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. खोक्या उर्फ सतीश भोसले याला जे आहे तर बीड पोलिसांनी महाराष्ट्रात आणलेलं आहे. हे दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. एनडीटीव्ही मराठीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतायत. हा याच गाडीमध्ये खोक्या आहे, ज्याला जे आहे तर आज सकाळी मुंबईहून जे आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आणण्यात आलं आणि आता त्याला बीड पोलीस जे आहे तर बीडच्या दिशेने घेऊन जात आहेत. बीड पोलिसांची ही स्कॉर्पिओ आहे आणि या स्कॉर्पिओ मध्ये जे आहे तर खोक्या जो आहे तर मधल्या सीटवर बसलेला आहे. पांढऱ्या शर्ट मध्ये हा खोक्या आहे आणि याला आता जे आहे तर बीड पोलीस जे आहे तर न्यायालयात हजर करणार आहे. प्रयागराजमध्ये त्याला उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर जे आहे तर त्याला महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू होती आणि अखेर त्याला महाराष्ट्रात रात्री आणण्यात आलं. त्यानंतर मुंबईहून त्याला जे आहे तर संभाजीनगरच्या विमानतळावर आणण्यात आले आणि आता संभाजीनगरहून त्याला बीडच्या दिशेने जे आहे तर पोलीस घेऊन जात आहे. आज त्याला जे आहे तर जी माहिती मिळते त्यानुसार सुरुवातीला त्याचं मेडिकल केले जाईल आणि मेडिकल केल्यानंतर त्याला जे आहे तर कोर्टात हजर केलं जाईल. त्यामुळे नंतर या कोर्टामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी जी आहे तर सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कालच जे आहे तर खोक्याचं जो घर आहे त्यावर वन विभागाने कारवाई केली होती. त्याच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आला होता आणि आज जे आहे तर खोक्याला जे आहे तर बीड मध्ये आणण्यात येत आहे. बीडच्या न्यायालयात त्याला जे आहे तर हजर करले जाणार आहे. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हीच ती गाडी आहे आणि थोडा खोक्या तो जो आहे तर तो मधल्या सीटवर बसलेला आहे आणि बाजूला जे आहे तर पुढे दोन पोलीस आहेत, बाजूला दोन, असे एकूण जे आहे तर 5 पोलीस अधिकारी कर्मचारी या गाडीमध्ये आहे आणि हेच पोलीस जे आहे तर खोक्याला जे आहे तर बीडच्या दिशेने घेऊन चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जे आहे तर बीडच्या न्यायालयात आज त्याला बीड किंवा शिरूर या न्यायालयात जे आहे तर त्याला हजर केले जाईल. जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार शिरूरच्या न्यायालयात त्याला हजर केले जाईल. त्यापूर्वी त्याचं मेडिकल केले जाईल. खोक्याला जे आहे तर पोलिसांनी प्रयागराजमध्ये पकडलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा त्याच्यावर सतत आरोप झाला आणि त्यानंतर जे आहे तर बीड पोलीस त्याला शोधत होती. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र खोक्या जो आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी फरार झाला होता. संभाजीनगरहून तो थेट प्रयागराजला गेला होता आणि पोलिसांनी त्याचा शोध घेतला. नंतर उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून त्याला अटक करण्यात आली आणि आता जे आहे तर या खोक्याला जे आहे तर बीडच्या दिशेने जे आहे तर पोलीस घेऊन चाललेले आहे. हीच ती स्कॉर्पिओ आहे आणि या स्कॉर्पिओ मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हाच जो आहे तर खोक्या जो आहे तर या पोलिसांच्या गाडीमध्ये आहे आणि त्यामुळे पोलीस जे आहे तर या खोक्याला आज न्यायालयात हजर करणार आहे. त्यामुळे नेमकं आज काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र खोक्या जो आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना जो आहे तर सापडत नव्हता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. हे दृश्य तुम्हाला एक्सक्लुझिव्ह करतो. हाच तो खोक्या आहे जो गाडीत जो आहे तर बसलेला आहे आणि मधल्या सीट मध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून खोक्याचा जे आहे तर शोध पोलीस घेत होते आणि अखेर पोलिसांनी खोक्याला जे आहे तर पकडलेला आहे. त्यामुळे एकंदरीत आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 5 पोलीस कर्मचारी आहेत जे खोक्याला घेऊन जे आहे तर बीडच्या दिशेने रवाना झालेले आहे आणि तासाभरात जे आहे तर पोलीस जे आहे तर बीडला पोहोचतील आणि त्यानंतर त्याला जे आहे तर न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र खोक्याला बीडच्या दिशेने जातानाचे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला एनडीटीव्हीवर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता हे बीड पोलीस तासाभरात बीडला पोहोचतील आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर.